मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडू मुंबईमध्ये दाखल। मुंबईत आलो म्हणजे कमीपणा घेतला असं होत नाही। आमचं आंदोलन शेतकऱ्यांसाठी, श्रेयवादासाठी नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। सरसकट कर्जमाफीला बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांचा विरोध। श्रीमंत शेतकरी आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांना कर्जमाफी नको, केवळ गरजवंत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी। सरकारने आंदोलनावर काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलोय। डावाला प्रतिदावानेच उत्तर द्यावं लागेल, कडूंच्या आंदोलन स्थळावरून मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। गैरव्यवहाराची चौकशी करा, धंगेकर यांची मागणी। धर्मादाय आयुक्तांकडून जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यामध्ये झालेल्या 4 तारखेचा व्यवहार रद्द। गोखले बिल्डर्सला 230 कोटी रुपये परत मिळणार। आम्ही जैन बांधवांना दिलेला शब्द पाळला। या प्रकरणामध्ये काही लोकांनी नको तो स्वार्थ साधून घेतला। काहीही संबंध नसताना आरोप करणं वेदनादायी होतं। मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकर यांच्यावर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडून सुद्धा मतदार यादीच्या घोळाचं प्रेझेंटेशन। आज रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ स्टाईल करणार पोलखोल। स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट सध्या शक्य नाही। कायद्यात तरतूद नसल्यामुळे व्हीव्हीपॅटला हिरवा कंदील नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एमसीएच्या निवडणुकीमध्ये फडणवीस पवार युतीची चर्चा। खेळामध्ये राजकारण होऊ नये म्हणून दोन्ही नेते एकत्र येणार असल्याची माहिती। वंदे मातरमवरून अबू आझमी आणि मंगल प्रभात लोढा आमने सामने। वंदे मातरम वाचनाला जबरदस्ती करणं चुकीचं, अबू आझमींचं वक्तव्य। तर भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावं लागेल, मंगल प्रभात लोढा यांचं प्रत्युत्तर। पुण्यातल्या टीडीआर प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली होती तक्रार। पर्वतीतील जनता वसाहतीतील एसआरएच्या नावाखाली 762 कोटींचा घोटाळा पुढारीच्या वृत्तानंतर उघड। निलेश घायवळ प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता। पुणे पोलीस लवकरच ईडी तपासासाठी पत्र पाठवणार। गँगस्टर निलेश घायवळच्या आर्थिक साम्राज्याचे तपशील समोर येणार। वाशिममधील मालेगावमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बंजारा समाजाला रास्ता रोको करण्यापासून रोखण्यासाठी 700 पोलीस तैनात। समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा बंजारा समाजाचा इशारा। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई-केवायसी गरजेची असल्याचं तटकरेंचं मत। ताम्हिणी घाटात कारवर दरड पडल्यामुळे 43 वर्षीय महिलेचा मृत्यू। नातेवाईकांच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला जात असताना घडला दुर्दैवी अपघात। धुळे साक्री रस्त्यावरच्या पेट्रोल पंपवर दरोडा। बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी पेट्रोल पंप लुटला। कर्मचाऱ्यांना सुद्धा केली मारहाण, सीसीटीव्ही आलं समोर। नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत। दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता आणि दगडानं हल्ला, घटना सीसीटीव्ही चित्रित। कोल्हापूरच्या राजपूतवाडीजवळ चाकू आणि कोयते नाचवून दहशत माजवणाऱ्या 5 जणांना अटक। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर कोल्हापूर पोलिसांची कारवाई। आज सेमीफायनलची लढत। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महिला विश्वचषकाची उपांत्य फेरी। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ फायनल गाठण्यासाठी सज्ज।